या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे पोलार कर्व ट्रेसिंग. आतापर्यंत आपण कार्टेशियन बघितलं. कार्टेशियन म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय असतं. नंतर आपण बघितलं पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे एक्स आणि वाय चे सेपरेट इक्वेशन ज्याच्यामध्ये टी असायचं. आता आपण बघतोय पोलार कर्व्स. पोलार म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये आर आणि थिटा येतात. सो आर आणि थिटा वाले क्वेश्चन आला की आपल्याला समजलं पाहिजे हा पोलार कर्वचं इक्वेशन आहे आणि त्याच्यासाठी हे रूल्स आपण वापरणार आहोत. स्टेप नंबर 1 आहे टू फाइंड सिमेट्री. सो बघा, आपल्याला पुट करून बघायचंय थिटाला मायनस थिटा. जर इक्वेशन सेम राहिलं आपण कमेंट करणार आहोत कर्व इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. मग आपण पुट करून बघायचं आर इज इक्वल टू मायनस आर. इफ इक्वेशन रिमेन सेम आपण कमेंट करणार आहोत कर्व इज सिमेट्रिकल टू पोल. आणि ते पण नाही झालं तर आपण पुट करणार आहोत थिटाला मायनस थिटा आणि आर ला मायनस आर. आणि इक्वेशन सेम राहिलं तर आपण कमेंट करणार आहोत कर्व इज सिमेट्रिकल टू लाईन परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. हे सगळं नाही सॅटिस्फाय झालं किंवा कोणती स्पेशल केस आली तर आपल्याला थिटाला पाय मायनस थिटा पुट करायचंय आणि इक्वेशन राहिलं सेम तर कमेंट कर्व सिमेट्रिकल टू लाईन परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. इतकं सगळं पाठ कसं करणार? त्यापेक्षा क्वेश्चन वरनं ठरवायचं की कोणत्या कर्वला कोणत्या इक्वेशन स्टेप यूज करायचे. समजा हे वाले क्वेश्चन आले आर इज इक्वल टू ए वन प्लस ऑर मायनस कॉस थिटा तर फक्त रूल नंबर 1 यूज करा कारण रूल नंबर 1च लागू पडणार आहे. आर इज इक्वल टू ए वन प्लस मायनस साइन थिटा वाले क्वेश्चन आले तर रूल नंबर 4च लागू पडणार आहे, तीच यूज करा. बाकी रूल चेक करायची गरज नाही, डायरेक्टली कुठला रूल यूज करायचा? स्टेप नंबर 4. आणि हा क्वेश्चन आला आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2 थिटा तर यूज करायचे तुम्हाला रूल नंबर 1, रूल नंबर 2 आणि रूल नंबर 3. तिन्ही रूल यूज करायचे आहेत. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 टू फाइंड वेदर कर्व पासेस थ्रू पोल. आपली कर्व पोल मधनं चालली का नाही हे काढण्यासाठी सिंपल एवढं लक्षात ठेवा, आर आपला 0 होतो का? कोणती थिटाची व्हॅल्यू पुट करून बघा, आपला आर 0 झाला तर कर्व पासेस थ्रू पोल, नाही तर नो. स्टेप नंबर 3 टँजेंट काढायची आपल्याला ऍज युजुअल. आर ची व्हॅल्यू 0 पुट करून टाकायची आणि थिटाच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. स्टेप नंबर 4 थोडी किचकट आहे. आपल्याला फाइंड करायचंय आर डी थिटा बाय डी आर. आर डी थिटा बाय डी आर काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय? ओके, सगळ्यात पहिले आपल्याला डी थिटा बाय डी आर हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला लागेल. त्याला आर नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर ह्या इक्वेशनला आपण टॅन फाय म्हणून लिहू शकतो. टॅन फाय आला की आपल्याला थिटाची व्हॅल्यू 0 पुट करायची आणि आपल्याला फाइंड करायचे फायची व्हॅल्यू. या सगळ्यामध्ये आपल्याला मेन काम काय आहे? फाइंड फाय. आपल्याला फाइंड फाय करायचंय. ही स्टेप तुम्हाला न्यूमरिकल मध्ये जास्त कळेल, थेरॉटिकली कळणार नाही. स्टेप नंबर 5 ऍज युजुअल टेबल प्रिपेअर करायचंय 0 टू 2 पायचं, त्या व्हॅल्यूज पुट करायच्या आणि आर फाइंड करून टेबल ड्रॉ करायचं आणि सगळ्यात शेवटी रिझन ऑफ ऍब्सेन्स ऑफ कर्व. सो अशा प्रकारच्या स्टेप्स आहेत. याच्या व्यतिरिक्त इथे काय लागू शकतं तुम्हाला पाठांतरासाठी? बेसिक व्हॅल्यूज. साइन 0 असतो 0, कॉस 0 असतो 1, साइन 90 असतो 1 आणि कॉस 90 असतो 0. या गोष्टी माहिती पाहिजेत म्हणून लिहिल्यात. या गोष्टी बेसिकली पाठ पाहिजे. सो आपण क्वेश्चन कडे जातोय. ट्रेस द कर्व आर इज इक्वल टू ए वन प्लस कॉस थिटा. ही कर्व ट्रेस करण्यासाठी स्टेप नंबर 1 आपण ऍज युजुअल लावणार आहोत सिमेट्री. आता क्वेश्चन कडे बघा आणि शॉर्टकट यूज करा की हा वाला क्वेश्चन साठी कोणता नियम लागू पडतो? फॉर आर इज इक्वल टू ए वन प्लस कॉस थिटा. या क्वेश्चन साठी कुठला रूल यूज करायचा आहे? रूल नंबर 1. बाकी रूल बघायचेच नाही. रूल नंबर 1 काय आहे? थिटाला मायनस थिटा पुट करा, इक्वेशन सेम राहणार, कमेंट करायचे सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. सो मी काय करतो डायरेक्टली थिटाला पुट करतो मायनस थिटा. करा बरं पुट. आर इज इक्वल टू ए वन प्लस कॉस ऑफ मायनस थिटा. थिटाला काय पुट केलं? मायनस थिटा. पण तुम्हाला हे माहिती आहे की कॉसच्या आतला मायनस निघून जातो. सो हे इक्वेशन असं राहणार. बरोबर ना? सेम राहिलं की नाही? जर इक्वेशन सेम आहे तर आपल्याला कमेंट करायची आहे हेन्स कर्व इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन.
कर्व इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. रूल नंबर 1 संपला. हे एवढं स्टेप नंबर 1 जी होती संपली. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की या क्वेश्चन साठी हा रूल वापरायचा. बस खतम. डायरेक्टली जम्प करूया स्टेप नंबर 2 ला. आपल्याला चेक करायचे की कर्व पासेस थ्रू पोल ऑर नॉट. कशी चेक करायची? आर कुठे 0 होतोय का बघायचं. सो स्टेप नंबर 2 ला जाऊया. टू चेक कर्व पास थ्रू पोल. याच्यासाठी आपल्याला लिटरली लॉजिक यूज करायचे. लिटरली लॉजिक. मला सांगा आर 0 होऊ शकतो का? यासाठी आपल्याला हे उत्तर 0 झालं पाहिजे. हे उत्तर 0 झाण्यासाठी 1 प्लस समथिंग याची ऍडिशन 0 झाली पाहिजे. 1 मध्ये काय ऍड केल्यावर आन्सर 0 येतं? -1. 1 मध्ये काय ऍड केल्यावर आन्सर 0 येतं? -1. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू जर का -1 असेल तर आन्सर येणार आहे 0. मग कॉस थिटाची व्हॅल्यू -1 कधी येते? चेक करा येते का नाही -1. तुम्ही रफ मध्ये सांगतो, हे करायचं नाही. रफ मध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू -1 येऊ शकते का? त्याच्यासाठी थिटाला कॉस इनवर्स -1 करून बघा कॅल्सी मध्ये. कॅल्सी घ्यायचा, शिफ्ट कॉस म्हणजे कॉस इनवर्स -1 इक्वल टू दाबा. चेक करून बघा कॉस इनवर्स -1 येते का? शिफ्ट कॉस आणि -1 करून बघा. आन्सर येईल तुमचं पाय और 180. तुमचा कॅल्सी 180 दाखवेल, पण मी लास्ट टाइम शिकवलंय टाकताना पायला 180 द्यायचं आणि घेताना 180 ला पाय घ्यायचं. सो थोडक्यात आपलं आन्सर 0 येणार आहे. आपलं आन्सर 0 येणार आहे. कसं लिहिणार मी इथे? ऍट थिटा इज इक्वल टू पाय. तुम्हाला कळलं ना पाय कसं उत्तर आलंय माझं? याला -1 अज्युम केलं मी तर आन्सर 0 येणार आहे. -1 कधी होतो चेक केला. ऍट थिटा इज इक्वल टू पाय आर बिकम्स 0. Therefore, curve passes through pole. हे बघा कार्टेशियन आणि पॅरामेट्रिक मध्ये आपण ओरिजिन 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 बोंबलायचो. याच्यामध्ये त्या ओरिजिनला पोल म्हटलं जातं. टू चेक वेदर कर्व पासेस थ्रू पोल. ओरिजिन पोल. ठीक आहे. पास होता है. यस डन. स्टेप 3 टू फाइंड टँजेंट. टँजेंट काढायची प्रोसेस सोपी आहे. आर ला 0 म्हणून टाकायचं. तेच आहे. ही स्टेप परत लिहिणार आहे मी फक्त कशी बघा. आर 0 झाला. ए तिकडे जाऊन काय येईल? 0. 1 इकडे येऊन काय येईल? -1. म्हणजे उरला कॉस थिटा इज इक्वल टू -1. हेच मगाशी मी इथे लिहिलं होतं. थिटा काय येईल? कॉस इनवर्स -1. परत उत्तर काय येईल? पाय. सो हे उत्तर आणि हे उत्तर सेम असणार आहे, फक्त बोलण्याची पद्धत वेगळी. इथे आपण काय बोललो? हा थिटा पाय असताना आर 0 असणार आहे, म्हणजे कर्व पासेस थ्रू पोल. तेच इथे लिहिलंय. थिटा पाय आहे कधी? आर 0 असताना, म्हणजे थिटा इज इक्वल टू पाय इज माय टँजेंट. बास. हे उत्तर आणि हे उत्तर सेम असणार आहे, फक्त बोलण्याची पद्धत वेगळी. याच्यात आपण टँजेंट प्रूव्ह करणार आहे आणि याच्यात आपण पासेस थ्रू पोल हो की नाही प्रूव्ह करणार आहे. दोन्हीकडचे आन्सर्स असणार आहेत सेम. 4th पॉइंट मोस्ट डिफिकल्ट पॉइंट मी म्हणेन ह्या पॉइंटचा. 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर यू शुड स्किप दिस पॉइंट, स्किप दिस एंटायर पॉइंट. 5 किंवा 6 मार्काचा क्वेश्चन असेल तर यू मस्ट सॉल्व दिस पॉइंट. ओके. करायचंय काय आपल्याला? आपल्याला फाइंड करायचंय आर डी थिटा बाय डी आर. म्हणजे आपल्याला डी थिटा बाय डी आर पाहिजे ना. म्हणजे आपल्याला पहिले डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मी काय करतो? आर चा डेरिव्हेटिव्ह काढतो. आर चा डेरिव्हेटिव्ह येईल डी आर बाय डी थिटा. याचा डेरिव्हेटिव्ह काढा. ए तसाच. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस चा डेरिव्हेटिव्ह असतो -साइन थिटा. बरोबर आहे. मी काढलं डी थिटा बाय डी आर बाय डी थिटा. मला पाहिजे काय होतं? डी थिटा बाय डी आर. मला उलट हवंय, उलट. मग मी याला उलट करतो. याला उलट केलं तर ह्यालाही उलट करायला लागेल. सो आहे सिंपल स्टेप, अवघड नाहीये रे, पण तुम्हाला ती कन्सेप्ट एकदा कळली पाहिजे.
स्टेप नंबर 1 याचा डेरिव्हेटिव्ह काढा. स्टेप नंबर 2 ह्याला उलट करा. स्टेप नंबर 3 डी थिटा बाय डी आर ला आर ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचंय? आर ने. सो डी थिटा बाय डी आर ला मी आर ने मल्टिप्लाय करतो. जर मी ह्याला आर ने मल्टिप्लाय केलं तर येईल डी आर डी थिटा बाय डी आर. याला कशाने मल्टिप्लाय केलं मी? आर ने मल्टिप्लाय केलं ना. सो हे आलं डी थिटा बाय डी आर. मग आता ह्याला आर ने मल्टिप्लाय करतो, ह्याला पण आर ने मल्टिप्लाय करायला लागेल. याला मी आर ने मल्टिप्लाय करायच्या ऐवजी याने मल्टिप्लाय करतो. काय येईल? A1 प्लस कॉस थिटा अपॉन मायनस ए साइन थिटा. सो दोन्हीकडे मी आर ने मल्टिप्लाय केलंय. फक्त लेफ्ट हँड साइडला ऍक्च्युअल आर लिहिला आणि राईट हँड साइडला आर ची व्हॅल्यू लिहिली, जेणेकरून मला एक इक्वेशन मिळालं. आर डी थिटा बाय डी आर, आर डी थिटा बाय डी आर ला मी काय लिहू शकतो? टॅन फाय. मला फाय काढायचा आहे ना. फाय काढण्यासाठी मला टॅन फाय मिळाला. आता मी फाय करू शकतो. सो लेफ्ट हँड साइडला आलं टॅन फाय. लेफ्ट हँड साइडला काय आलं? टॅन फाय. राईट हँड साइडला थोडीशी कष्ट करूया. ए ए कॅन्सल झाला. 1 प्लस कॉस थिटाला आपण काय लिहू शकतो? हे पॅरामेट्रिक मध्ये पण आपण शिकलेलो आहे. पॅरामेट्रिक मध्ये 1 प्लस कॉस थिटाला आपण लिहितो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. काय लिहितो आपण? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आणि साइन थिटाला आपण लिहितो 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. काय लिहितो आपण? साइन थिटाला 2 कॉस थिटा बाय 2, 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. काय काय कॅन्सल होईल? 2 2 गेला, मायनस साइन उरली. एक कॉस कॅन्सल झाला, एक कॉस आला, एक साइन आला, वर कॉस खाली साइन. याला आपण लिहितो कॉट थिटा बाय 2. याला आपण काय लिहितो? कॉट थिटा बाय 2. हे झालं माझं सोल्युशन. किती स्टेपचे पॉइंट्स आहेत? फक्त 5 स्टेप. पहिली स्टेप काय होती? डेरिव्हेटिव्ह. उलटा करा, आर ने मल्टिप्लाय करा, याला टाइम फायला आणि याला याचे फॉर्म्युले लावा, कॅन्सल करा. इथपर्यंत आलो मी. लेफ्ट हँड साइडला टॅन आहे, राईट हँड साइडला कॉट आहे. मला पटत नाही. मी कॉटला टॅन कसं लिहू शकतो बघा. कुठल्याही कॉटला मी टॅन लिहिण्यासाठी काय शिक्षा भोगावी लागते मला? माझा मायनस कॅन्सल झाला, कॉटला मी टॅन लिहिलं आणि पुढे फक्त एक मला पाय बाय 2 ऍड करायचं. शिक्षा बघा काय भोगली आपण. कॉटला टॅन करायची शिक्षा, मायनसला विसरून जा, कॉटला टॅन लिहा आणि जे काय तुमचा अँगल आहे त्याच्यात पुढे किती ऍड करा? फक्त पाय बाय 2. ही शिक्षा भोगली मी कॉटला टॅन करायची. डन. टॅन टॅन कॅन्सल. सो थिटाचा फायचा आन्सर काय आलं? थिटा बाय 2 प्लस पाय बाय 2. हे झालं माझं फायचं आन्सर. ही मेहनत मी का केली? मला करायची होती व्हॅल्यू ऑफ फाय ऍट थिटा इज इक्वल टू 0. मला काढायची आहे फायची व्हॅल्यू. थिटा 0 पुट करा. थिटा जर का 0 पुट केला तर हा 0 होऊन जाईल. फायची व्हॅल्यू किती येईल? पाय बाय 2. मला काढायची होती फायची व्हॅल्यू थिटा 0 असताना, ज्याचं नाव आहे टँजंट परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. सो ही जी मला मिळाली ही काय आहे? इट इज अ टँजंट परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. मिळाल. स्टेप नंबर 4 ही किचकट आहे म्हणून सांगतोय. 4 मार्कवाल्यांनी स्किप करा, 5 आणि 6 वाल्यांनी कंपल्सरी करायचे मार्क मिळण्यासाठी. स्किप केले ते एखादा मार्क जाईल तुमचा. स्टेप नंबर 5 टेबल. स्टेप नंबर 5 आहे टेबल. टेबल कोणाचं बनवायचंय? तर मला थिटा आणि आरचं बनवायचं. कोणाचं बनवायचंय? थिटा आणि आर. थिटाचे व्हॅल्यूज फिक्स आहेत. 0, पाय बाय 2, 2 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 आणि 4 पाय बाय 2. या व्हॅल्यूज नेहमी ह्याच वापरायच्या पोलारच्या कोणत्याही क्वेश्चन मध्ये, राईट. आणि आर ची व्हॅल्यू फाइंड करायची क्वेश्चन मध्ये हे सगळं पुट करून. एकदा थिटा किती ठेवणार मी? 0 ठेवा. इथं 0 ठेवा. कॅल्सियम पटपट टाकायची का? आणि 1 प्लस कॉस 0, 1 प्लस पाय बाय 2 ला काय लिहिणार तुम्ही पटकन? 1 प्लस कॉस 180 बाय 2, 1 प्लस कॉस 2 इंटू 180 बाय 2. इतकं लक्षात ठेवा. तुम्हाला चुकून पण
पायला पाय नाही लिहायचंय, तुम्हाला पायला काय लिहायचंय 180. सो जर मी आर इज इक्वल टू ए 1 + cos थिटाच्या व्हॅल्यूज फाइंड करतोय, तर आता कॅल्शियम काय टाकाल तुम्ही 1 + cos 0 करा, कॅल्शियम टाका, उत्तर येईल 2a. ए तसाच, याचं उत्तर 2 येईल 2. आता कॅल्शियम टाका 1 + cos 180/2 उत्तर येईल 1 म्हणून ए लिहिला. पुढे 1 + cos ब्रॅकेट मध्ये 2 × 180/2 इक्वल टू दाबा, उत्तर 0 येईल. 3 × 180/2 उत्तर ए येईल आणि 4 × 180/2 उत्तर 2 येईल. सो दिस इज माय प्लॉटिंग ऑफ द कर्व. सो जेव्हा अँगल 0 होता तेव्हा व्हॅल्यू किती होती 2a. मी अंदाजे घेतले 2a. जेव्हा अँगल π/2 आहे तेव्हा व्हॅल्यू किती आहे a. हे अंतर 2a आहे, तर ए अंतर किती असेल, याच्या अर्ध असेल ना. सो हे अंतराच्या अर्ध अंतर वरती घेतलं इथं, याची व्हॅल्यू किती आहे a. 2π/2 ला व्हॅल्यू किती 0. 3π/2 ला व्हॅल्यू किती a. जेवढी वरती आहे तेवढी खालती किती a, आणि 2a परत आहेच तिथे. सो ही मला पॉइंट्स आता जोडायचे आहेत. कसे जोडायचे बघ. सो आय गॉट माय कर्व. 2a ला स्टार्ट झाली, a झाली, 0 झाली, a झाली, 2a झाली. आता चित्र काढण्याच्या दोन पद्धती. एक हे चित्र आणि एक हे चित्र. याच्यात हा जो पॉइंट आहे हा मी असा असा काढलाय आणि इथे पॉइंट मी असा काढलाय. कुठलं उत्तर योग्य आहे, कुठलं उत्तर योग्य आहे, तर आपण इथे एक गोष्ट प्रूव्ह केली. थिटा जेव्हा 0 होता तेव्हा माझा इन्सिडेंट अँगल π/2 होता. म्हणजे काय, थिटा 0 कुठं आहे, थिटा इथे 0 आहे. या पॉइंटला माझा जो इन्सिडेंट अँगल आहे, माझा जो इन्सिडेंट अँगल आहे हा वाला, हा किती आहे φ इज इक्वल टू π/2. 90 डिग्री म्हणजे मी असा पडणार. आणि जर तुम्ही पानासारखं चित्र काढलं असं, हे चित्र चुकीचं आहे, कारण ह्या चित्रात जो अँगल आहे तो 45 आहे. बट जेव्हा थिटा 0 आहे तेव्हा आपला इन्सिडेंट अँगल किती आहे 90 डिग्री आहे. सो आपण असे पडलो पाहिजे. सो ही चित्र, हे डायग्राम बरोबर आहे आणि ही डायग्राम चुकीची आहे. सो यांनी तुमचा मार्क नक्कीच जाऊ शकतो. ओके. सो ती फायची व्हॅल्यू का काढली होती मी पॉईंट नंबर 4 ला. या पॉईंट नंबर 4 ला जी व्हॅल्यू काढली फायची, ही काय सांगते, जेव्हा थिटा 0 होता तेव्हा तुमचा अँगल कसा होता, असा तिरका का वरतून खालती. π/2 आहे ना, म्हणून वरतून खालती अँगल होता. सो दिस इज माय कम्प्लीट कर्व. आता तुम्ही रिजन ऑफ ऍब्सेन्स बघाल तर बघाल तर सगळीकडे माझी कर्व प्रेझेंट आहे, सगळीकडे. सो नो रिजन ऑफ ऍब्सेन्स, माझी कर्व सगळीकडे प्रेझेंट आहे, खतम. सो दिस इज माय कम्प्लीट क्वेश्चन. कम्प्लीट क्वेश्चनचे अनालिसिस आहे. कुठलाही पोलारचा क्वेश्चन आला की तुम्हाला असा सॉल्व्ह करायचा आहे. अजून एक क्वेश्चन बघूया आपण. ओके. स्टेप नंबर 1 सिमेट्री. क्वेश्चन कडे बघायचं. कुठला क्वेश्चन आहे हा 1 - cos थिटा. चेक करा. 1 - cos थिटाला पण कुठला रूल वापरायचा आहे, रूल नंबर 1. काय रूल नंबर 1 सांगतो, रूल नंबर 1 सांगतो पुट थिटा इज इक्वल टू मायनस थिटा. आर इज इक्वल टू a1 - cos ऑफ मायनस थिटा. बट कॉसच्या आतला थिटा मायनस निघून जातो. सो इक्वेशन आहे तसं राहणार, बदलणार नाही. हेन्स कर्व इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. सो ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये कधीही सिमेट्री बदलणार नाहीये. सिमेट्री काय राहणार आहे, कर्व इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. सेकंड, मला बघायचंय की वेदर कर्व पासेस थ्रू पोल. वेदर कर्व पासेस थ्रू पोल. कसं चेक करायचंय, आर चं उत्तर 0 येऊ शकतं का बघायचंय. ए ला सोडून द्या,
कॉस थिटाची व्हॅल्यू काय असली की आन्सर 0 येईल? कॉस थिटाची व्हॅल्यू 1 आली तर आन्सर 0 येईल की नाही? 1 मायनस 1 0. म्हणजे कॉस थिटा 1 आला तर आर 0 येऊ शकतो. थिटा येईल कॉस इनवर्स 1. करून बघा मध्ये कॉस इनवर्स 1 कधी असतो? 0 ला. म्हणजे बघा इतकं मला कळलं की थिटा जर का 0 असेल तर आर काय असतो? 0. मी लिहिताना कसं लिहिणार? देन आर बिकम्स 0. आणि आर जर 0 होत असेल तर देअरफॉर कर्व पासेस थ्रू पोल. आता हेच मला स्टेप 3 मध्ये करायचे, फक्त शब्द फिरवायचे. काय शब्द असणार आहेत आपले? स्टेप 3 चं डेफिनेशन आहे पहिले टँजेंट. आर इज इक्वल टू 0 पुट करायचं. करा बरं, आर इज इक्वल टू 0 पुट. 0 इज इक्वल टू a1 मायनस कॉस थिटा. ए तिकडे जाऊन 0 झाला, कॉस इकडे येऊन मायनसचा प्लस झाला. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1. थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1, ज्याचा आन्सर आहे 0. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 0 इज टँजेंट. थिटा इज इक्वल टू 0 इज टँजेंट. इझी काम. स्टेप नंबर 4 स्पेशल पॉइंट. स्पेशल पॉइंट काढायच्या ज्या स्टेप्स आहेत त्या नीट पाठ करा. पहिली स्टेप डेरिव्हेटिव्ह काढा. काय डेरिव्हेटिव्ह याचा? डी आर बाय डी थिटा. काय डेरिव्हेटिव्ह आपला? जस्ट अ मिनिट. हा, काय डेरिव्हेटिव्ह आपला? ए तसाच, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस तसाच, कॉसचा असतो मायनस साइन, मायनस मायनस झाला प्लस. बरोबर आहे? देन उलट करा. डी थिटा बाय डी आर. ह्याला काय केलं मी? उलट केलं. म्हणजे याला उलट केलं, ए साइन थिटा. काय केलं मी? ए साइन थिटा. डन. नेक्स्ट थर्ड स्टेप, आर ने मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करायचं? आर ने. दोन्ही साईडला आर ने मल्टिप्लाय करायचं. इथे आर ने केलं तर इथे मी क्वेश्चनने मल्टिप्लाय करा. स्टेप नंबर 1 डेरिव्हेटिव्ह. स्टेप नंबर 2 उलट करा. स्टेप नंबर 3 दोन्ही साईडला आर ने मल्टिप्लाय करा. स्टेप नंबर 4 याला tan फाय म्हणायचं. याला काय म्हणायचं? tan फाय. आणि याला यांचे फॉर्म्युले लावायचे. ए तर कॅन्सल झालाय. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि साइन थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. फॉर्म्युले अवश्य पाठ करा. 3 फॉर्म्युले आहेत, मी परत लिहून देतो इथे. कुठले कुठले फॉर्म्युले आहेत? पहिला आहे 1 मायनस कॉस थिटाला लिहायचे आपल्याला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटाला आपल्याला लिहायचंय 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आणि साइन थिटाला आपल्याला लिहायचंय 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. हे 3च फॉर्म्युले लागतात आपल्याला. 1 2 3. 3 फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. काय कॅन्सल होत आहे? 2 कॅन्सल झाला, साइन साइन कॅन्सल झाला, एक साइन वर एक कॉस खाली. सो tan फाय आला tan थिटा बाय 2. डायरेक्टली tan tan कॅन्सल झाले. इथे कुठली शिक्षा भोगावी लागली नाही मला कॉट करायची. सो फाय ची व्हॅल्यू आली थिटा बाय 2. मग आपल्याला काढायचं होतं थिटा 0 असला तर फाय किती? थिटा 0 पुट करा, फाय 0 येईल. सो दिस इज माय टँजेंट ऍट थिटा इज इक्वल टू 0. सो थिटा इज इक्वल टू 0 ला माझं इन्सिडेंट अँगल कसा असणार आहे? 0 असणार आहे. 0. बघूया आपण, चेक करू नंतर. फिफ्थ स्टेप टेबल. टेबल मध्ये थिटाची व्हॅल्यू आणि आर ची व्हॅल्यू 0, पाय बाय 2, 2 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 4 पाय बाय 2. क्वेश्चन आहे आपला आर इज इक्वल टू a1 मायनस कॉस थिटा. करा पटापटा कॅल्शियम पुट. 1 मायनस कॉस 0, 1 मायनस कॉस 180 बाय 2, 1 मायनस कॉस 2 इंटू 180 बाय 2, 1 मायनस कॉस 3 इंटू 180 बाय 2. सगळं कॅल्शियम पुट करायचं पटापटा, सांगायचं
1 मायनस कॉस 0 इज 0. ओके, हा येणार आहे ए, 2a, a आणि 0. सगळ्या आलेल्या व्हॅल्यूज प्लॉट करूया. पहिलं उत्तर आलंय 0, म्हणजे सुरू कुठून होणार आहे? 0 नी सुरुवात होणार, मग माझी व्हॅल्यू a जाणार, मग माझी व्हॅल्यू 2a जाणार, या a च्या दुप्पट घेतलंय, परत माझी व्हॅल्यू a जाणार आणि मग परत माझा आन्सर 0 येणार. सो कर्व प्लॉट करूया. 0 वरनं a ला आलो, थोडंसं अंतर सेम घेतलं, डायग्राम एकदम परफेक्ट दिसेल. सो हे असं. सो दिस इज माय पोलार कर्व. या टाईपच्या कर्व्स जे आपण दोन कर्व्स घेतल्या ना कार्डिओइड म्हणतात. काय म्हणतात? कार्डिओइड. r इज इक्वल टू a1 प्लस कॉस थिटा आणि r इज इक्वल टू a1 मायनस कॉस थिटा. त्या दोन्ही पण काय आहेत? कार्डिओइड्स आहेत. रिजन ऑफ ऍब्सेन्स सेम, नो रिजन ऑफ ऍब्सेन्स. ओके, आणि थिटा बद्दल बोलू ना, फाय थिटा इज इक्वल टू 0 असताना माझा इन्सिडेंट अँगल कसा आहे? माझा इन्सिडेंट अँगल 0 आहे. आडवं आहे बघा, आडवं. मग अशी उभं पडत होतो, आता आडवं पडतो. प्रूव्ह झालं बरोबर. बघा, थिटा इज इक्वल टू 0 असताना फाय पण किती आहे? 0 आहे. सो दिस इज हाऊ टू सॉल्व कार्डिओइड्स क्वेश्चन इन द पोलार स्टेप्स. सो या पोलारच्या स्टेप्स अशा पाठ करायच्या तुम्हाला आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून काही पोलारचे इक्वेशन्स आपण घेऊया.